आयुष्य लाभलं असतं तर नोबेल पुरस्कारासारखा पुरस्कार माझ्या विद्यार्थिनीला मिळाला असतं. ऐश्वर्या जयकुमार पाटील, कुणासाठी तू पिऊ होतीस, कुणासाठी आयशे, कुणासाठी दिदू, कुणासाठी आवडती विद्यार्थिनी, कुणासाठी जिवलग मैत्रीण, कुणासाठी लाडकी मुलगी, कुणासाठी मानसकन्या आणि कुणासाठी प्रेरणा. पण आज तू आपल्यात नाहीस आणि तरीही आज या सभागृहात तुझी उपस्थिती सर्वात जास्त जाणवते आहे. तुझा तो हसरा चेहरा, डोळ्यांमधली चमक, काहीतरी नवीन जाणून घेण्याची ओढ, माणसाला माणूस म्हणून बघण्याचा तुझा दृष्टिकोन आणि पुस्तकांच्या जगात हरवून जाणारी तुझी वृत्ती आज प्रत्येकाच्या आठवणीत पुन्हा जिवंत झाली आहे. खरं सांगायचं तर आम्ही तुला कधीच पूर्ण ओळखू शकलो नाही. कुणाला तू अबोल वाटलीस, कुणाला तू एकलकोंडी, कुणाला तू फक्त हुशार, कुणाला तू रूढ वाटलीस. पण आज तू गेल्यानंतर तुला समजून घेण्याचा प्रत्येकाचा प्रवास सुरू झाला आहे. आणि आता कळतंय की तू वयाने नाही तर विचाराने मोठी होतीस, कर्तृत्वाने मोठी होतीस, ज्ञानाने मोठी होतीस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनाने मोठी होतीस. तू या जगात नाहीस ही बातमी जेव्हा आली तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. तुला ओळखणारे रडले, तुझ्यावर प्रेम करणारे रडले आणि तुझी कथा ऐकणारेही रडले. कारण काही माणसं अशी असतात ज्यांच्या जाण्याने फक्त एक व्यक्ती जात नाही तर एक संपूर्ण विश्व रिकामं होतं. तुझ्या जाण्यानंतर 42 दिवस आम्ही तुझी वाट पाहत राहिलो. तुझ्या परतीची वाट, तुला शेवटचा निरोप देण्याची वाट. आणि मग फ्रेंडशिप डेच्या दिवशी तू भारतात परत आलीस. ज्या दिवशी मित्र एकमेकांना शुभेच्छा देतात त्या दिवशी आम्ही आमच्या जिवलग मैत्रिणीला अखेरचा निरोप दिला. त्या दिवशी तुझ्या पार्थिवावर तुझ्या स्वतःच्या विचारांचं, तुझ्या स्वतःच्या शब्दांचं हे पुस्तक अर्पण करण्यात आलं आणि त्याचबरोबर तुला सर्वाधिक प्रिय असलेलं एक सूर्यफूलही. कारण फ्रान्सला जाण्यापूर्वी तू मागितलेली ती छोटीशी भेट तुला देण्यासाठी आम्हाला इतका उशीर झाला की ती तुला जिवंतपणे देता आली नाही. म्हणून शेवटच्या भेटीत तुझ्या आवडत्या सूर्यफुलासह तुझे शब्द आम्ही तुलाच अर्पण केले. मांडलेले आहेत. सर्वांनाच हे जग सोडून जायचं आहे, पण गेल्यानंतर सुद्धा सर्वच माणसं अमर नसतात, अमर होऊ शकत नाहीत. माझं आयुष्य किती आहे मला माहिती नाही, परंतु जोपर्यंत मी या पृथ्वीवर आहे तोपर्यंत जेवढं काही खणून काढता येईल तिच्याबद्दल, तिच्या डायरी असतील, तिचं लेखन असेल, ते मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये संपूर्ण जगाला परिचित व्हावं आजीव. आणि सर्व प्रकारची बंधनं साखळीत तोडून देशामधून भरारी घेणारी, गरुड झेप घेणारी, 7 समुद्रापार आपल्या गावाचं, आपल्या देशाचं नाव करणारी, स्वयंभू अशी एकटीच राहणारी आणि एकटी राहत असताना अनंत अडचणी असतात स्त्रीला, त्या सर्व अडचणीला तोंड देणारी अशी धाडसी ऐश्वर्या आपल्या गावामध्ये जन्मली, याबद्दल मला अभिमान आहे. आज या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. आज फक्त एका पुस्तकाचा जन्म होत नाही, आज ऐश्वर्याला नव्याने ओळखण्याचा प्रवास सुरू होत आहे. आज मैत्री दिवस आहे आणि आज मैत्रीला शेवटची बघायची वेळ आली आहे. यापेक्षा दुःखद गोष्ट कुठली नाहीये. पण असं म्हणतात की माणूस किती जगलाय याच्यापेक्षा माणूस कसं जगलाय खूप महत्वाचं असतं. आणि माझी मैत्रीण जेवढे दिवस जगली, तिला जसं जगायचं होतं तसं जगली आणि लोकांना आदर्श वाटावं असं जगली. एखादी मुलगी आपल्या स्वप्नांसाठी किती धाडसानं वागू शकते आणि कशी जगू शकते याचं उदाहरण होती ती. बोलण्यासारखं खूप आहे तिच्याबद्दल पण नाही होणार आहे. राजहंस म्हणतो ना आपण की एक कोणतरी वेगळं असतं आणि आपल्याला समजत नाही की ही व्यक्ती वेगळी आहे. गोष्टीतल्या राजहंसासारखी होती ती. ती खूप छान लिहायची, लहानपणापासून वाचायची. ज्या वेळेला मी सिरियसच्या गोष्टी करायचो त्यावेळेला ती पुस्तकांमध्ये असायची. जेव्हा आम्हाला ह्यातल्या काही गोष्टी कळायच्या पण नाही त्यावेळेला ती ते सगळं वाचनात आणि ह्याच्यात असायची. खूप पुस्तकं सजेस्ट करायची.
जेव्हा 12वी नंतर डिप्लोमा नंतर ती पुण्याला गेली, त्यानंतर पण कायम संपर्कात असायची, कायम काळजीने बोलायची, सगळ्यांबद्दल विचारायची. आज ती नाहीये, यानंतर ती कधी भेटणार नाही, गोष्ट सहन नाही होत आहे. पण अभिमान आहे तिचा. म्हणजे आज कुठंतरी एखाद्या शहराच्या बाहेर गेल्यानंतर पण स्टेटस ठेवणारी लोक असतात, इकडे गेलो तिकडे गेलो, पण फ्रान्स सारख्या देशामध्ये गेल्यानंतर पण एवढ्या साधेपणाने राहणारी, काळजीने चौकशी करणारी ही अशी मुलगी परत होणं नाहीये. लोकांना कळणार आहे की वयाच्या अवघ्या 8व्या वर्षापासून एका मुलीला पुस्तकांचं वेड लागलं होतं. एवढ्या लहान वयापासूनच आजीचा हा वैचारिक वारसा तिने शेवटच्या श्वासापर्यंत चालवला. लोकांना कळणार आहे की अभ्यासक्रमाच्या चौकटी पलीकडे जाऊन तिने जगभरचं साहित्य वाचलं, इतिहास वाचला, विज्ञान वाचलं, तत्वज्ञान वाचलं, मानवजातीचा प्रवास समजून घेतला. लोकांना कळणार आहे की ऐश्वर्या फक्त वाचक नव्हती, फक्त इंजिनियर कलाकार नव्हती, तर लेखिकाही होती. लेखन तिची ताकद होती, चित्रकला तिची अभिव्यक्ती होती, कॅलिग्राफी तिची ओळख होती, रेखाटन, रंग, अक्षरांची सौंदर्यदृष्टी या सगळ्या कला तिने एवढ्या कमी वयात आत्मसात केल्या होत्या. तिने काढलेली चित्र, तिने लिहिलेल्या डायऱ्या, तिने जपलेले विचार, तिने निर्माण केलेली अक्षरांची दुनिया आजही तिच्या अस्तित्वाची साक्ष देतात. लोकांना कळणार आहे की फ्रान्समध्ये राहून सुद्धा तिने स्वतःच्या मातीशी असलेलं नातं कधीच तोडलं नाही. ती स्वतःच्या वालावलकर शाळेला विसरली नव्हती, ती स्वतःच्या KIT कॉलेजला विसरली नव्हती, ती स्वतःच्या शिक्षकांना विसरली नव्हती, ती स्वतःच्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबाला विसरली नव्हती. तिला मुलीप्रमाणे जपणारे SP पाटील सर, तिची जिवलग मैत्रीण आरती रेडेकर, तिच्या वाचनात अडथळा येऊ नये म्हणून स्वतःच्या हाताने तूप, दूध, भात कालवून तिला घास भरवणारे तिचे वडील, तिचं लिखाण वाचताना डोळे पुसणारा तिचा भाऊ वैभव आणि तिच्यावर प्रेम करणारी असंख्य माणसं, या सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला. ऐश्वर्याचं आयुष्य संपलं असेल पण तिचे विचार संपता कामा नयेत. तिचा आवाज थांबला असेल पण तिचे शब्द थांबता कामा नयेत. तिचा प्रवास थांबला असेल पण तिची स्वप्न थांबता कामा नयेत. म्हणून हे पुस्तक जन्माला आलं. ज्ञानाला सर्वोच्च मानणारी, स्वतःच्या मेहनतीवर जग जिंकणारी, स्वतःच्या गुणवत्तेवर हालोंडी या गावापासून फ्रान्सपर्यंत पोहोचणारी, आई वडिलांचा अभिमान ठरणारी, शिक्षकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारी आणि हजारो तरुणांसाठी प्रेरणा बनणारी ऐश्वर्या आज या पुस्तकाचं प्रकाशन होत असताना हे पुस्तक केवळ कागदावर छापलेले शब्द नाहीत, हे तुझं जिवंत अस्तित्व आहे, हे तुझं स्वप्न आहे, हे तुझं विचार विश्व आहे, हे तुझं पुढचं आयुष्य आहे. ऐश्वर्या, तू शरीराने आमच्यात नाहीस, पण तुझे शब्द आमच्यात आहेत, तुझे विचार आमच्यात आहेत, तुझी स्वप्न आमच्यात आहेत, तुझं हसू आमच्यात आहे. आणि जोपर्यंत या जगातील शेवटचा वाचक या पुस्तकाचं पान उघडत राहील, जोपर्यंत एखादा विद्यार्थी तुझी कथा वाचून प्रेरणा घेत राहील, जोपर्यंत ज्ञानावर प्रेम करणारी माणसं या जगात असतील, तोपर्यंत तू जिवंत राहशील, कायम, अजरामर. अखेरचा हा तुला दंडवत. ऐश्वर्या जयकुमार पाटील. कुछ लोग चले जाते हैं पर अपनी मौजूदगी अपनी लिखी हर एक सतर में छोड़ जाते हैं। वो कहती थी, किताब एक दरवाजा है जिसे खोलते ही आप अपने कमरे में नहीं रहते, कभी किसी अनजाने इंसान के दिल में होते हैं, कभी आप किसी पुराने शहर की गलियों में होते हैं। क्योंकि किताबें आपको नई जगह नहीं ले जाती, वो आपको आपसे मिलवाती है। वो खुद भी एक सूरजमुखी की तरह थी जो कड़े से कड़े अंधेरे में भी सुबह के उजाले पर यकीन रखती थी। आज वो हमारे बीच नहीं है, पर उसकी बातें, उसका एहसास इस किताब में सांस ले रहा है। उसकी इन्हीं यादों और सपनों का अनावरण होने जा रहा है।